कोकणातील नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील नराधम भीमराव प्रभाकर कांबळे याला 29 जून 2026 रोजी विशेष सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा खटला घटना घडल्यापासून अवघ्या 59 ते 60 दिवसात निकाली काढून फाशी सुनावणारा महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटला ठरलाय. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावणं आणि प्रत्यक्ष फाशी देणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. नसरापूर येथील 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष सत्र न्यायालयानं अवघ्या 2 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगानं निकाल लागलेली ही पहिलीच घटना आहे. यामुळे जनमानसात आरोपीला तात्काळ फासावर लटकवावं अशी तीव्र भावना निर्माण झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न अजमल कसाब आणि निर्भयाच्या आरोपींच्या उदाहरणांवरून वारंवार विचारला जातोय. कसाबला 4 वर्षांनी आणि निर्भयाच्या 4ही आरोपींना 7 वर्षांनी फाशी देण्यात आली होती, कारण भारताची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि दीर्घ चालणारी आहे. भीमराव कांबळेला कधी लटकवलं जाईल याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता, संविधानातील तरतुदी आणि कारागृह नियमावलीनुसार चालणारी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया सविस्तरपणे समजून घ्यावी लागेल. सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पहिली आणि सर्वात महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया म्हणजेच उच्च न्यायालयाकडून या शिक्षेची पुष्टी होणं ही असते. भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 366 नुसार जोपर्यंत उच्च न्यायालय सत्र न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयाला मंजुरी देत नाही तोपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला फाशी दिली जाऊ शकत नाही. सत्र न्यायालय स्वतःहून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू शकत नाही. न्यायालय या प्रकरणाची सर्व कागदपत्र, साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे मुंबई उच्च न्यायालयाकडे मंजुरीसाठी पाठवते. उच्च न्यायालयामध्ये या शिक्षेची पुष्टी करण्यासाठी स्वतंत्र सुनावणी चालते. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालय सत्र न्यायालयाच्या निर्णयाचं पुनरावलोकन करते. जर उच्च न्यायालयाला वाटलं की पुराव्यांमध्ये काही त्रुटी आहेत तर न्यायालय फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत बदलू शकतं किंवा आरोपीची निर्दोष मुक्तताही करू शकतं. भीमराव कांबळेच्या प्रकरणात सध्या हीच पहिली पायरी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया किती वेगाने चालते यावरच त्याच्या फाशीची पहिली वेळ निश्चित होईल. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाची फाशीची शिक्षा कायम ठेवली तरीही आरोपीला थेट फाशी देता येत नाही. यानंतर आरोपीला भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा घटनात्मक अधिकार मिळतो. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 136 आणि कलम 134 नुसार फाशीची शिक्षा मिळालेल्या प्रत्येक कैद्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पूर्ण हक्क आहे. सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्याय संस्था असल्यानं तिथे या प्रकरणाची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाते. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय देतं. कसाब आणि निर्भयाच्या आरोपींनीही या अधिकाराचा पूर्ण वापर केला होता, ज्यामुळे त्यांच्या या प्रकरणांमध्ये अनेक वर्ष निघून गेली. सर्वोच्च न्यायालयाने जर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर कायदेशीर लढाईचा मुख्य टप्पा पूर्ण होतो, परंतु न्यायालयीन प्रक्रिया ती इथेच संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरही आरोपीकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार निर्णय लागल्यापासून 30 दिवसांच्या आत आरोपी किंवा त्याचे वकील या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी याचिका दाखल करू शकतात. सामान्यतः पुनर्विचार याचिका ज्या खंडपीठाने निर्णय दिलाय त्यांच्यासमोरच बंद खोलीत तपासली जाते. जर यामध्ये काही नवीन तथ्य किंवा कायदेशीर त्रुटी आढळली नाही तर ही याचिका फेटाळली जाते. पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा न्यायालयीन मार्ग म्हणजे क्युरेटिव्ह याचिका किंवा उपचारात्मक याचिका होय. हा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं एका ऐतिहासिक खटल्यादरम्यान तयार केला होता, ज्यामध्ये न्यायाचा कोणताही अपलाप होऊ नये म्हणून शेवटची संधी दिली जाते. निर्भयाच्या आरोपींनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एका पाठोपाठ एक क्युरेटिव्ह याचिका दाखल करून फाशीची तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला होता. भीमराव कांबळेचे वकीलही या सर्व मार्गांचा अवलंब करतील यात शंका नाही. त्यामुळे प्रक्रियेला किती वेळ लागतो यावर त्याची फाशी अवलंबून असेल. जेव्हा सर्व न्यायालयीन मार्ग पूर्णपणे संपतात तेव्हा भारताच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर करण्याचा घटनात्मक अधिकार सुरू होतो. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 72 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्हेगाराची शिक्षा माफ करण्याचा, ती कमी करण्याचा किंवा फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करण्याचा विशेष अधिकार आहे. ही दया याचिका केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रपतींकडे पाठवली जाते. गृह मंत्रालय यावर राज्य सरकारचा अहवाल मागते आणि स्वतःची शिफारस राष्ट्रपतींना सादर करते. राष्ट्रपती गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार या याचिकेवर निर्णय घेतात. दया याचिका प्रलंबित असेपर्यंत कोणत्याही कैद्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. अजमल कसाबच्या बाबतीत तत्कालीन राष्ट्रपतींना दया याचिका वेगानं फेटाळली होती, तर निर्भयाच्या प्रकरणातील 4 आरोपींनी वेगवेगळ्या वेळी दया याचिका दाखल केल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला होता आणि फाशीला 7 वर्ष लागली होती. भीमराव कांबळेची दया याचिका राष्ट्रपती कधी फेटाळतात हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा असेल. दया याचिका फेटाळल्यानंतर गृह मंत्रालय संबंधित राज्य सरकारला आणि कारागृह प्रशासनाला अधिकृतपणे कळवते. त्यानंतर मूळ सत्र न्यायालय ज्यानं सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावली होती त्या आरोपीच्या नावावर ब्लॅक वॉरंट म्हणजे डेथ वॉरंट जारी करते. या डेथ वॉरंटमध्ये फाशीची निश्चित तारीख
वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे लिहिलेलं असतं. कारागृह नियमावलीनुसार डेथ वॉरंट जारी झाल्यापासून कैद्याला आणि त्याच्या नातेवाईकांना मानसिक तयारीसाठी आणि शेवटच्या भेटीसाठी किमान 14 दिवसांचा वेळ दिला जातो. या 14 दिवसांच्या कालावधीत कैद्याला कारागृहातील एका सुरक्षित आणि वेगळ्या अंधार कोठडीत ठेवलं जातं. त्याला फाशी यार्ड म्हणतात. तिथं 24 तास त्याच्यावर कडक पहारा असतो, जेणेकरून तो नैराश्यातून आत्महत्येसारखं पाऊल उचलणार नाही. प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी कारागृहामध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आणि गोपनीय वातावरण असतं. फाशी देण्याच्या आदल्या दिवशी कैद्याची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यांचं वजन घेतलं जातं. वजनाच्या हिशोबानंच फाशीच्या दोरीची लांबी आणि वाळूच्या पोत्याचं वजन ठरवलं जातं, जेणेकरून फाशी देताना कैद्याचा गळा तात्काळ तुटावा आणि त्याला जास्त यातना होणार नाही. फाशी देण्याच्या दिवशी सकाळी कैद्याला लवकर उठवून स्नान करण्याची आणि त्याला आवडीचे धार्मिक विधी किंवा प्रार्थना करण्याची परवानगी दिली जाते. यानंतर कारागृह अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि जल्लाद यांच्या उपस्थितीत कैद्याला फाशीच्या चबुतराकडे नेलं जातं. तिथं त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकला जातो आणि गळ्यात दोरीचा फास टाकला जातो. दंडाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर जल्लाद लीवर खेचतो आणि कैदी खाली कोसळतो. ठराविक वेळानंतर वैद्यकीय अधिकारी कैद्याची तपासणी करून त्याला मृत घोषित करतात आणि त्यानंतरच मृतदेह खाली उतरवला जातो. भीमराव कांबळेला प्रत्यक्ष कधी लटकवणार या प्रश्नाचं अचूक उत्तर देताना हे स्पष्ट होतं की जरी फास्ट ट्रॅक कोर्टनं 2 महिन्यात निकाल लावला असला तरी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पुनर्विचार याचिका, क्युरेटिव्ह याचिका आणि राष्ट्रपतींकडील दया याचिका या सर्व टप्प्यातून जावंच लागेल. जर राज्य सरकारनं आणि उच्च न्यायालयानं कसाबच्या प्रकरणांमध्ये ज्या खटल्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि प्रत्येक टप्प्यावर तातडीनं सुनावणी घेतली तर ही प्रक्रिया पुढे 2 ते 3 वर्षात पूर्ण होऊ शकते. परंतु जर आरोपींच्या वकिलांनी निर्भया प्रकरणाप्रमाणे प्रत्येक कायदेशीर पळवाटाचा वापर करून वेगवेगळ्या याचिका वेगवेगळ्या वेळी दाखल केल्या तर या प्रक्रियेला 5 ते 7 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. भारतीय कायद्यानुसार निष्पाप व्यक्तीला चुकूनही फाशी होऊ नये म्हणून या सर्व संधी दिल्या जातात. त्यामुळं अशा नराधमांची प्रत्यक्ष फाशी लांबणीवर पडते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.